सर, आता आपली प्रथम सत्र परीक्षा झाली आहे. त्यामध्ये आपल्या मुलांचे नंबर आले आहेत. मी इथून मागं ज्या शाळेत होतो तिथे प्रथम सत्र परीक्षेत नंबर आले, त्यामुळं काही सत्कार समारंभ घेतला जात नव्हता. मग इथेच का घेतले जातात हा प्रश्न मला पडलेला आहे. सर्वेश, खूपच चांगला प्रश्न विचारलायस. खऱ्या अर्थानं तो हा प्रश्न केलास, पण आपल्या देशभक्त या संकुलामध्ये आपण त्या ठिकाणी 8वी ते 12वी या विद्यार्थ्यांना प्रथम सत्रमध्ये पहिले 3 क्रमांक आलेल्या या विद्यार्थ्यांना आपण आज त्यांच्यासाठी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी थोडासा एक छोटासा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. पण याच्या पाठीमागचा खरा हेतू, बरोबर आहे, तू चांगला प्रश्न केलास की इथून पाठीमाग आम्ही शाळेत शिकत होतो तिथं कुठला पद्धतीचा कार्यक्रम घेतला जात नव्हता. पण आज आपल्याला खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेण्याचा हेतू, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता, त्यांची आपल्याला क्षमता ओळखण्याचा हा हेतू आहे. म्हणजे निश्चितच त्यांची आपल्याला प्रथम सत्रामध्ये त्या विद्यार्थी किती पात्रतेचा आहे, किती तयारीचा आहे, यावरून त्याची स्वतःची, त्या विद्यार्थ्याची प्रतिष्ठा वाढीस लागणारच आहे. पण त्याचबरोबर त्याची क्षमता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येणार आहे. आणि त्याचबरोबर त्यानं पहिल्या सत्रासाठी घेतलेलं जे त्यानं मेहनत आहे ते किंवा कष्ट आहे, त्या असणाऱ्या एकंदरीत कष्टाचं चीज काय झाले हे त्याला त्याच्यात आत्मसात करता येणार आहे. हा एक त्याच्या पाठीमागचा खरा हेतू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मध्ये चुरस निर्माण होणार. म्हणजे आज त्या ठिकाणी आपण बघतोय की खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यामध्ये चढाओढ, म्हणजे आज त्याचा नंबर आला दुसऱ्याचा, त्या दुसऱ्याला त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रेरणा मिळणार आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या मध्ये चुरस निर्माण झाल्यामुळे प्रत्येकाला मला बक्षीस मिळावे अपेक्षा राहणार आहे. आणि हे हेतून अभ्यासामध्ये त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या थोडंसं त्या ठिकाणी बदल होणार आहे. सोहळा करणार आहोत. बक्षीस वितरणापेक्षा कौतुक सोहळा हा शब्द फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या पाठीवरती आपल्या केलेल्या प्रयत्नासाठी कोणीतरी थाप मारणं गरजेचं आहे, कोणीतरी कौतुक करणं गरजेचं आहे, कोणीतरी शाबासकी देणं गरजेचं आहे. आणि आज हाच आपला पायंडा चालू ठेवत आहोत. प्रत्येक वर्षी आपल्या विद्यालयामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण कौतुक सोहळा आयोजित करतो. आणि आज आपल्या विद्यालयात 8वी ते 12वी विद्यार्थ्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अभ्यासामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये, त्यांचा आपण आज कौतुक सोहळा साजरा करत आहोत. विद्यार्थ्यांना यामागे एक महत्त्वाची प्रेरणा मिळते की आपण यश मिळवलं, त्याला संस्थेनं, आपल्या शिक्षकांनी शाबासकीची थाप पाठीवरती मारले आणि आणखी प्रयत्नानं आपण मोठं यश मिळवायचं आहे. आणि ही प्रेरणा घेऊन आपण हा कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी संस्था व्यवस्थापन, शिक्षक स्टाफ आणि सर्व आपल्या मित्र सहकार्याच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा कार्यक्रम आयोजित करण्याचा नेमका हेतू सरांनी आपल्या प्रास्ताविक मधून आपल्याला सांगितलेला आहे. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारा एकंदरीत प्रतिष्ठा वाढावी, तसेच या विद्यार्थ्यांच्या मध्ये चुरस निर्माण व्हावी आणि विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद साधला जावा, हा नेमका हेतू लक्षात घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन विद्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे. निश्चितच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं नियोजित करण्याचा हेतू आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये आमूलाग्र बदल होण्यासाठी त्याचा फायदा होईल. यानंतर कार्यक्रमाचं जे बक्षीस वितरण आहे, अनुक्रमे 8वी ते 12वी या विद्यालयामध्ये पहिले 3 क्रमांक ज्या विद्यार्थ्यांनी पटकावलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार व्यासपीठावरील आदरणीय मुख्याध्यापक तसेच आदरणीय प्राध्यापक वर्ग व शाळेचे असणारे कर्मचारी यांच्या हस्ते या ठिकाणी आपण घेत आहोत. सर्वप्रथम इयत्ता 8वीचे विद्यार्थी प्रथम सत्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी आहेत. अनुक्रमे 2 विद्यार्थी या ठिकाणी प्रथम क्रमांकामध्ये आलेले आहेत. आर्यन निवास नलवडे आणि विक्रम जालिंदर भोरे या दोन्ही विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वप्रथम आर्यन निवास नलवडे आणि विक्रम जालिंदर भोरे या विद्यार्थ्यांचा सोहळा त्या ठिकाणी कौतुक. इयत्ता 8वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त
विद्यार्थी यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर द्वितीय क्रमांक पृथ्वीराज आनंद पाटील, इयत्ता 8वी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे पृथ्वीराज आनंद पाटील. विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्राध्यापक जगदीश पाटील सर यांना विनंती करतो की आपण त्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करावा. द्वितीय क्रमांक पृथ्वीराज आनंद पाटील 69.11% गुण प्राप्त झालेले आहेत. इयत्ता 8वी मध्ये प्रथम सत्रामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तन्मय विलास चव्हाण या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर यायचं आहे. प्राध्यापक जगदीश पाटील सर यांना विनंती करतो की आपण याही विद्यार्थ्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. इयत्ता 8वी मध्ये प्रथम सत्रामध्ये प्रामुख्यानं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. इयत्ता 9वी मध्ये प्रथम क्रमांक आयुष दत्ता डावकर, प्राध्यापक सन्माननीय माने सर यांच्या हस्ते आयुष दत्ता डावकर या विद्यार्थ्याचा सत्कार होत आहे. यानंतर द्वितीय क्रमांक स्वराज सचिन पटारे याही विद्यार्थ्याला माने सर आपण यांचं स्वागत करायचं आहे. द्वितीय क्रमांक इयत्ता 9वी मध्ये स्वराज सचिन पटारे माने सरांच्या हस्ते या विद्यार्थ्याचा गौरव होत आहे. यानंतर तृतीय क्रमांक इयत्ता 9वी मध्ये ओम राजेंद्र चौगले या विद्यार्थ्याचा तृतीय क्रमांक आलेला आहे. व्यासपीठावर विद्यार्थ्यांना यायचं आहे. सन्माननीय ठोंबरे सर यांच्या हस्ते या विद्यालयात असणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तृतीय क्रमांक इयत्ता 9वी ओम राजेंद्र चौगले. यानंतर अनुक्रमे इयत्ता 9वीचे विद्यार्थी संपलेले आहेत. इयत्ता 10वी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे धोंडू सिंग कुशाल सिंग राजपूत. 73% गुण प्राप्त करून इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी आहे. या विद्यालयानं या ठिकाणी विद्यार्थी व्यासपीठावर येत आहे. व्यासपीठावरील प्राध्यापक सेठे सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्याचा सत्कार करावा. इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी धोंडू सिंग कुशाल सिंग राजपूत 73% गुण मिळवून प्रथम सत्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. यानंतर इयत्ता 10वी मध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे वरद कृष्णा कदम. या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर यायचं आहे. या तृतीय क्रमांक प्राप्त वरद कृष्णा कदम या विद्यालयात असणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. तसेच इयत्ता 10वी मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी ईशांत दत्तात्रय पाटील याचा सत्कार प्राध्यापक अतुल सर यांच्या हस्ते होत आहे. अतुल सरांनी त्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करावा. ईशांत दत्तात्रय पाटील इयत्ता 10वी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे. यानंतर इयत्ता 11वी प्रथम सत्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे श्रेया पांडुरंग पवार. 85% गुण मिळवून विद्यालयामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सहाय्यक प्राध्यापिका भोसले मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला सत्कार त्या ठिकाणी बक्षीस देऊन करावा. श्रेया पांडुरंग पवार इयत्ता 11वी मध्ये 85% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच द्वितीय क्रमांक 11वी मध्ये प्रथम सत्रामध्ये द्वितीय क्रमांक सुशांत गुंका यादव या विद्यार्थ्यानं मिळवलेला आहे. द्वितीय क्रमांक सुशांत गुंगा यादव या विद्यार्थ्याला अतुल सरांना विनंती करतो की आपण त्याला बक्षीस देऊन त्या ठिकाणी सन्मान करावा. द्वितीय क्रमांक इयत्ता 11वी मध्ये सुशांत गुंगा यादव 85% गुण मिळवून विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर इयत्ता 11वी मध्ये
तृतीय क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी निशा समाधान घोडके 82% गुण प्राप्त झालेले आहेत. सन्माननीय सहाय्यक प्राध्यापिका सुप्रिया पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला बक्षीस देऊन तिचा सन्मान करावा. इयत्ता 11वी मध्ये तृतीय क्रमांक निशा समाधान घोडके 82% गुण मिळवून विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर इयत्ता 12वी मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी प्रशांत पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय मस्के सर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला बक्षीस देऊन तिचा सन्मान करावा. 85% गुण प्रथम सत्रामध्ये 85% गुण प्राप्त करून विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान हिनं मिळवलेला आहे. याचबरोबर इयत्ता 12वी मध्ये द्वितीय क्रमांक प्रेरणा राजाराम खोत 77% गुण प्राप्त केलेले आहेत. विद्यालयाचे प्राध्यापक जगदीश पाटील सर यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार त्या ठिकाणी करावा. द्वितीय क्रमांक प्रेरणा राजाराम खोत. त्यानंतर तृतीय क्रमांक इयत्ता 12वी अनिकेत बळी घोडे याचा तृतीय क्रमांक आलेला आहे. यानंतर व्यक्तिशा अनुक्रमे 8वी ते 12वी विज्ञान शाखेमध्ये आपण नंबर त्या ठिकाणी सांगितले. 12वी कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक विद्यार्थिनी सृष्टी शिवाजी पाटील हिचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. कला शाखेमध्ये सृष्टी शिवाजी पाटील भोसले मामा यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त सृष्टी शिवाजी पाटील. या विद्यालयामध्ये 8वी ते 12वी विद्यार्थ्यांना जे त्यांनी नंबर पटकावले यांचा आपण यथोचित सन्मान घेतला. पण याच्या व्यतिरिक्त आपल्या विषय शिक्षकाने बायोलॉजी आणि फिजिक्स या विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका भोसले मॅडम आणि सुप्रिया पाटील मॅडम यांनी आपल्या विषयामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी विशेष बक्षीस त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते त्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी ते द्यावं. प्रथम सत्र परीक्षेमध्ये बायोलॉजी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना मॅडमने आवाहन केलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना बायो या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील त्यांना वैयक्तिक बक्षीस दिलं जाईल. आणि त्याचे मानकरी सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्याचा सुद्धा मान पटकावलेला आहे. सर्वप्रथम इयत्ता 9वीचा विद्यार्थी आयुष दत्ता डावकर या विद्यार्थ्यांना ते बक्षीस घेऊन जावं. प्राध्यापिका ठीक आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय मस्के सरांना विनंती करतो की आयुष दत्ता डावकर इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. बायोलॉजी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत. त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर इयत्ता 10वीचा विद्यार्थी सर्वेश कुशाल सिंग राजपूत या 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बायोलॉजी विषयामध्ये प्रथम त्या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो आपणही त्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करावा. सर्वेश कुशाल सिंग राजपूत बायोलॉजी विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी. यानंतर इयत्ता 11वीची विद्यार्थिनी श्रेया पांडुरंग पवार याही विद्यार्थिनीला बायोलॉजी या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त झालेले आहेत. यानंतर सहाय्यक प्राध्यापिका सुप्रिया पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण या असणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी करावा. यानंतर इयत्ता 12वीची विद्यार्थिनी वैष्णवी प्रशांत पाटील याही विद्यार्थिनीला बायोलॉजी या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत. विषय शिक्षिका सन्माननीय भोसले मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस देऊन तिचा सन्मान करावा. यानंतर
फिजिक्स या विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे आयुष दत्ता डावकर. या विद्यार्थ्यानं व्यासपीठावरती यायचं आहे. मुख्याध्यापक सन्माननीय मस्के सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. आयुष दत्ता डावकर फिजिक्स या विषयामध्ये प्रथम क्रमांक. यानंतर इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे ईशांत दत्तात्रय पाटील. या विद्यार्थ्यानं सुद्धा फिजिक्स या विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक ठोंबरे सर हे त्याचा सत्कार करत आहेत. यानंतर इयत्ता 11वीचा विद्यार्थी सुशांत गुंगा यादव फिजिक्स या विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचाही सन्मान या विद्यालयाच्या वतीनं आणि व्यक्तिशः विषय शिक्षक सुप्रिया पाटील मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. सुशांत गुंगा यादव या विद्यार्थ्यानं प्रथम क्रमांक फिजिक्स या विषयामध्ये प्राप्त केलेला आहे. तसेच इयत्ता 12वीची विद्यार्थिनी वैष्णवी प्रशांत पाटील हिनं सुद्धा फिजिक्स या विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. अतुल सरांना मी विनंती करतो की आपण तिचा सत्कार त्या ठिकाणी बक्षीस देऊन करायचा आहे. तसेच यानंतर इयत्ता 8वी मध्ये विज्ञान विषयामध्ये उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विषय शिक्षक विज्ञान विषय शिक्षक या ठिकाणी करणार आहेत. आर्यन निवास नलवडे या विद्यार्थ्याचा विज्ञान विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे, तर त्याचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. माने सरांच्या हस्ते विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक सन्माननीय माने सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक विज्ञान विषयामध्ये विक्रम जालिंदर बोरे या विद्यार्थ्याचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सेठे सरांना मी विनंती करतो की आपण या विद्यालय असणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान बक्षीस देऊन या ठिकाणी करायचा आहे. आणि विज्ञान विषयामध्ये तृतीय क्रमांक पृथ्वीराज आनंदा पाटील या विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक ठोंबरे सर यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी कौतुक सोहळा 8वी ते 12वी विद्यार्थ्यांना जे एकंदरीत अनुक्रमे पहिले 3 विद्यार्थ्यांचा नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी केला. यानंतर आपले अनुभव आणि आपलं मनोगत या पहिले 3 आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आलेले मनोगत व्यक्त करणारे विद्यार्थी ठराविक काही विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. यामध्ये इयत्ता 9वीचा विद्यार्थी आयुष डावकर. मी इयत्ता 9वीत देशभक्त शैक्षणिक संकुलनात शिकत आहे. मी आतापर्यंत ज्या शाळेत होतो तेव्हा माझा पहिल्यांदा कधीच नंबर निघाला नव्हता. मी इथे आलो आणि माझा पहिला नंबर निघाला. शिक्षकांच्या मदतीने व अभ्यासिकेमुळे मी चांगला अभ्यास करू शकलो व माझा प्रथम क्रमांक भेटला. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर इयत्ता 10वीचा विद्यार्थी सर्वेश राजपूत हा आपलं मनोगत व्यक्त करतोय. त्याला आलेले अनुभव तो या ठिकाणी कथन करत आहे. इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी, प्रथम सत्रामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला हा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतोय. नमस्कार, माझे नाव सर्वेश राजपूत. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे. इयत्ता 10वी मध्ये प्रथम सत्र परीक्षेत माझा प्रथम क्रमांक आला आहे. याबद्दल मी शिक्षकांचे खूप आभार मानतो. मी इयत्ता 9वी मध्ये या शाळेत आलो होतो. या शाळेत आल्यावर मला पहिल्यांदा
काहीच म्हणजे अभ्यासात मी चांगला नव्हतो, माझे अक्षर चांगले नव्हते, मी कसा म्हणजे मला काही कळतच नव्हतं. मी शिक्षक मला समजून घ्यायला लागले. हळूहळू मी इथं रुळत गेलो. शिक्षकांनी मला साथ दिली व आता आज मी अभ्यासातही आहे आणि फिजिकल दृष्टीने सुद्धा आहे. शिक्षक व शिक्षक स्टाफ व राहुल खांडेकर सर यांच्या सहाय्याने आज मी खूप प्रगत झालो आहे. याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर्वेश. यानंतर इयत्ता 8वीचा विद्यार्थी विक्रम भोरे हा आपलं मनोगत व्यक्त करतोय. विक्रम जालिंदर भोरे हा विद्यार्थी आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करेल. नमस्कार, माझे नाव विक्रम जालिंदर भोरे. मी आता 8वीचा विद्यार्थी. देशभक्त करिअर अकॅडमी. शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक व चांगल्या पद्धतीने शिकवतात. एवढे बोलून मी धन्यवाद. धन्यवाद विक्रम. यानंतर इयत्ता 11वीची विद्यार्थिनी श्रेया पवार ही आपलं मनोगत व्यक्त करील. देशभक्त संकुलाच्या वतीने सर्वांचे स्वागत करते. आज मला इथे देशभक्त संकुल यांतर्फे मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानते. आज येथे 8वी ते 12वी प्रथम सत्रात प्रथम 3 आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. देशभक्त संकुलन यांनी हा कार्यक्रम घेऊन खरंच मुलांचे मन आकर्षित केले आहे, जेणेकरून पुढील सत्रात आपलाही सत्कार होईल या आशेने सर्वजण चांगले गुण पाडण्याचा प्रयत्न करतील व पहिल्या 3 मध्ये येण्याचाही प्रयत्न करतील. आज मी तुम्हाला थोडक्यात माझे मत सांगणार आहे. मी श्री शिवशंकर विद्यालय इंगरू या शाळेमध्ये माझे 9वी-10वीचे शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. तेथील शिक्षण व शिकवण्याची पद्धत ही चांगली होती. नंतर मी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय शिंदेवाडी मांगरूळ या सैनिकी पॅटर्न कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आपल्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे आपल्या हातात नसतं. आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही आपल्याला हातात नसतं. अरे, हाताच्या रेषांवर नव्हे तर तळ हाताच्या मागे असणाऱ्या मनगटात आपलं बळ सामावलेलं असतं. म्हणून आपण आपले ध्येय आपल्या डोळ्यापुढे ठेवून शिकायला हवे. तेलाशिवाय महत्त्व नाही ज्योतीला आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही मानव जातीला. गुणवत्तेचे शिक्षण म्हणजे फक्त गुण मिळवणे नाही, तर ज्यातून गुण आणि संस्कार मिळतात ते आपले खरे शिक्षण. आणि ते आपल्याला आपल्या विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातून मिळत आहे. त्याचा चांगला फायदा करून घेणं हे आपल्या हातात आहे. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारे आपले कनिष्ठ महाविद्यालय एका मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली पाहिजे. आपण येथे आलो आहोत आपल्या शिक्षणासाठी. फक्त शिक्षण घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, एकच करा की आपल्या आईवडिलांचे कष्ट आणि आपण आपले व त्यांचे भविष्य डोळ्यापुढे ठेवा. शिक्षक आपल्या येथील सर्व शिक्षक शिकवण्याचे सर्वोत्कृष्ट काम करत आहेत. त्यांची ती जबाबदारी पार पाडत आहेत. ते आपण आत्मसात करणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे इतर कोणाला दोष न देता आपण चांगल्या प्रकारे शिक्षण आत्मसात करायला हवे. आणि आज ज्यांचा सत्कार झाला नाही त्यांनी खचून न जाता आणखी थोडा प्रयत्न करा व तुम्हाला तुमच्या जीवनात यश नक्कीच मिळेल. मी जाता एवढेच म्हणेन की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन नव्या उद्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. धन्यवाद. यानंतर इयत्ता 11वीची विद्यार्थिनी निशा घोडके. देशभक्त शैक्षणिक संकुलाच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत करते. विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, स्टाफ व विद्यार्थी मित्र हो, आज आपल्या विद्यालयामध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभाचा उद्देश आहे की तुम्हीही या ठिकाणी येऊन हा सत्कार स्वीकारावा. त्यासाठी तुम्ही अजून प्रयत्न करावा. आज येथे माझा सत्कार होणार आहे याचे सर्व श्रेय जाते ते संस्थेला व सर्व शिक्षक, स्टाफ आणि माझ्या आई वडिलांच्या विश्वासाला. मी यापूर्वी आमच्या गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत शिकले व त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज पाचेगाव बुद्रुक या शाळेत 8वी ते 10वीचे शिक्षण घेतले. येथे असे सत्कार समारंभ झाले, परंतु त्यात माझे नाव नसायचे. आणि आता
माझा सत्कार पहिल्यांदा होत आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. खूप दिवसापासून असा क्षण यावा असे वाटत होते. खरे तर या संस्थेचे व सर्व शिक्षकांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सर्व शिक्षक खूपच छान शिकवतात. मला असं वाटत होतं की मला सायन्स सोपं जाईल का, तो प्रश्न आता मनातच येत नाही, कारण शिक्षक इतके समजावून सांगतात की हा प्रश्न आता कधीच पडणार नाही. पेपर कसा असावा, कसा समास आखावा, उत्तर आल्यावरती उत्तराला चौकट घालावी की नाही हे सर्व शिक्षकांनी शिकवले होते. तेच मी पेपरामध्ये प्रेझेंटेशन केले आहे. यापुढेही माझा पेपर मी अजून चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करून पहिल्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करेन. आज मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी संस्थेचे व शिक्षकांचे आभार मानते व इथेच थांबते. धन्यवाद. यानंतर इयत्ता 10वीचा विद्यार्थी ईशान दत्तात्रय पाटील आपलं मनोगत व्यक्त करतोय. इयत्ता 10वीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी ईशांत दत्तात्रय पाटील, द्वितीय क्रमांक मिळवलेला हा विद्यार्थी. नमस्कार, माझे नाव ईशांत दत्तात्रेय पाटील. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी. मी ह्या शाळेत मागच्या वर्षी आलो 9वीला. शाळेत आलेलो आपले मस्के सर मुख्याध्यापक यांच्याशी माझी भेट झाली. आपले संस्थापक राहुल सर त्यांच्याशी माझी भेट झाली. त्या मला व्यायामात किंवा अभ्यासात भरपूरसे असे रस नव्हते. इथं आलो सरांच्या आमच्या विषय शिक्षक सर्व यांच्या सहाय्याने आणि यांच्या मार्गदर्शनाने मी अभ्यासाकडे वळालो, एक्सरसाइजकडे वळालो. त्यानंतर माझ्यात प्रगती होत गेली आणि यावेळी मी सर्व शिक्षकांच्या सहाय्याने व सर्व आमचे शिक्षक यांनी केलेल्या मदतीने मला आज एवढे मार्क मिळाले आहेत. मी जाता जाता शेवटी एवढेच बोलून जातो की नो पेन नो गेन. धन्यवाद. शिक्षकांच्या माध्यमातून बोलतो. धन्यवाद ईशान. यानंतर इयत्ता 9वीचा विद्यार्थी ओम राजेंद्र चौगले हा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. प्रथम सत्रामध्ये इयत्ता 9वीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला हा विद्यार्थी आहे. नमस्कार, माझे नाव ओम चौगुले. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. मी या देशभक्त करिअर अकॅडमीमध्ये शिकत आहे. आज प्रथमतःच माझे तृतीय क्रमांक येऊन माझे सत्कार झाले. मला खूप आनंद वाटला, कारण त्या शाळेत पण माझं कधीच 1 ते 4 मध्ये नंबर नसायचा. तरी ह्या शाळेत माझा तृतीय क्रमांक बसून मला स्टेजवर येऊन आमंत्रित करून माझे सत्कार घेतले. हे मला खूप आनंद वाटले. सर्व शिक्षकांच्यामुळे मला पुढे कसं शिकायचं, कसं अभ्यास करायचा, कशा अभ्यासाला रमवून घ्यायचं हे करायला भेटले. सर्व शिक्षक तसेच ठोंबरे सर अभ्यासिकेच्या वेळी मी झोपलो असलो तरी येऊन मारून आम्हाला काय मोटिवेशन सांगून आम्हाला परत अभ्यासाला बसवून जायचे. म्हणून त्यांचाही मी खूप अभिनंदन मला खूप चांगले वाटते ते. परत सर्व शिक्षकच तसं जीवन पाटील सर आपल्याला इंग्लिशचे व्याकरण परत इंग्लिशचं लेसन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. तसंच भोसले टीचर बायोलॉजीचा विषय खूप असा खेळत रमत आम्हाला शिकवतात, म्हणजे आमच्या खूप लक्षात राहते. तसंच फिजिक्सचा टीचर मॅडम आम्हाला खूप कावतात, ते खरं आम्हाला समजूनही सांगतात, म्हणून त्यांचंही मी आभार मानतो. परत आपले हिंदीचे सर त्यांनी आम्हाला खूप मला सारखं म्हणतात. मी म्हणलो डोकं दुखायला लागलं तर त्यांनी म्हणतात तुला डोकं आहे वय असं म्हणतात. मग परत SK माने सर त्याच्या ह्याला मी खूप दंगा केलो तर तेवढा मन लावून पण सांगितलो हे म्हणून. परत आपले मराठीचे सर त्याने आम्हाला मारतात, मी त्यांच्यात असाल तर झोपत होतो.
दरवेळी झोपत होतो, तरी पण त्यांनी मला सांगितलेत, आता कालच आम्हाला म्हणलेत की ओम चौगुले तू आता झोपायचा बंद केलायस. एवढं बोल माझ्यापाशी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सृष्टी शिवाजी पाटील आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. नमस्कार, माझे नाव सृष्टी शिवाजी पाटील. मी इयत्ता 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. मी 1ली ते 11वी पर्यंतचे शिक्षण श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय शिवारे माणगाव येथे पूर्ण केले आणि 12वीसाठी विवेकानंद कॉलेजमध्ये आले. इथे आल्यावरती समजलं की इथे 100% विद्यार्थी सायन्समधूनच आहेत आणि मी एकटीच अशी विद्यार्थिनी होते की माझं शिक्षण आर्ट्समधून होते. तरीसुद्धा मस्के सरांनी कॉम्प्रोमाइज करून मला आर्ट्समध्ये ॲडमिशन दिले. आर्ट्समधून माझे फक्त इथं 2च लेक्चर्स घेतली जातात, एक मराठी आणि इंग्लिश. बाकीच्या विषयांची मला सेल्फ स्टडी करावी लागते. सेल्फ स्टडी करत असताना मला त्या स्टडीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ठोंबरे सर, भोसले मॅडम आणि जाधव सर मला हेल्प करतात. तसंच मराठी आणि इंग्लिश विषयांचे लेक्चर होतात. इंग्लिश हा असा विषय आहे की एकतर काही समजत नाही, तरीसुद्धा जयंत पाटील सर इतकं सुंदर पद्धतीने शिकवतात. म्हणजे प्रत्येक लेसन झाला की त्या धड्यावरची समरी काढतात आणि त्या समरीचा प्रत्येक वर्डचा मराठी अर्थ सांगतात. त्यामुळे इंग्लिश देखील सोपं जातं आणि सगळ्यांनाच मराठी विषय हा फार आवडतो. सगळ्यांना वाटतं की मराठी विषय हा फार सोपा आहे, पण सगळ्या विषयात टफ विषय हा मराठी विषय असतो. तरी देखील जाधव सर इतक्या सहज आणि सोप्या शब्दात मराठी विषय शिकवतात की न येणाऱ्या मुलाला सुद्धा मराठी विषय समजेल. म्हणजे प्रत्येक धडा झाला की त्या धड्याचा भावार्थ सांगणे, त्या धड्यावरचे वाक्यप्रचार, शब्दार्थ असे बारीक सारीक गोष्टींचा जाधव सर अभ्यास करून घेतात. आठवड्यातून टेस्ट घेणे, यामुळे मला मराठी विषयात अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळेच माझ्या या संपूर्ण यशात सगळ्या शिक्षक स्टाफचा अतिशय चांगला वाटा आहे. आणि आज मी इथे उभा आहे ते फक्त आपल्या शिक्षक स्टाफमुळेच उभा आहे. आज मी इथे उभा आहे, जर तुम्ही मनात ठरवलं की आज ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, उद्या त्यांच्या जागेवर आम्ही सुद्धा उभा असू, तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. आणि आजच्या या गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यामध्ये सोहळा आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व शिक्षक स्टाफचे, संस्था व्यवस्थापक आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. आता 12वी मध्ये प्रथम क्रमांक, विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी वैष्णवी प्रशांत पाटील आपलं मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, माझे नाव वैष्णवी पाटील, इयत्ता 12वीची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी. आज इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला, त्याबद्दल संस्थापक आणि मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांचे खूप खूप आभार. एखादा कारागीर जसा एखाद्या दगडाला चिन्नी व हातोडीचा मारा करून त्यापासून मूर्ती घडवतो, तसं माझ्या या शिक्षकांनी मला त्यांचा वापर करून किंवा त्यांच्या जवळचे ज्ञान मला देण्याचा प्रयत्न करून मला आज घडवले व मला इथे उभं राहण्याची क्षमता माझ्यात तयार केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. जय हिंद. करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोर असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, आज आपण प्रथम सत्र परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला त्यांचा सत्कार सोहळा आपल्या विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेला आहे. आता हा सत्कार ज्यांचा होतोय त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे हे शिक्षक आम्हीच आहोत आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ॲक्च्युली खूप असा प्रयत्न केला की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे, परंतु विद्यार्थी घडणं हे विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. आता 12वीमध्ये आलेले विद्यार्थी असतील किंवा 11वीमध्ये आलेले विद्यार्थी, हे ज्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे त्या विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न केला की ज्या शिक्षकांनी शिकवलं, त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेनुसार त्यांनी अभ्यास केला, कष्ट केलं आणि हे कष्ट केल्याशिवाय तुमचा सत्कार आणि सोहळा होणं अशक्य आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जीवनामध्ये तुमचा सत्कार आणि सोहळा हा होण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, काहीतरी गमवावं लागेल, तरच या गोष्टी होऊ शकतील.
आणि कष्टाविना कुठलीही गोष्ट आपणाला प्राप्त होत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही. आणि ज्ञान ही अशी शोधुरी आहे की कधीही संपत नाही. ती आयुष्यभर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करत राहील आणि तुम्हाला जीवनामध्ये जगण्याचं एक चांगल्या पद्धतीचं साधन या ज्ञानाच्या माध्यमातून मिळत राहील. त्या सर्वांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सन्माननीय सेठे सर यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचा आभार आपण व्यक्त करावं. ते कार्यक्रमाचा सगळ्यात आवडता घटक म्हणजे आभार प्रदर्शन ना. म्हणजे जिथं कार्यक्रम संपला असं जाहीर केला जातो, तर आपण उत्कृष्ट गुण मिळवून क्रमांक मिळवला त्याबद्दल आपल्या संस्थेनं तुमचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी संस्था व्यवस्थापनाचं आभार मानतो. आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अधिकाधिक अशीच भर पडावी असं मी तुमच्याकडून एक मागणं करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.